श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भक्त हो. आपण अनेकदा शिवमंदिरात जात असतो नाही का. आणि शिवमंदिरात गेल्यानंतर तिथे आपण बघतो की अनेक भक्तसुद्धा 3 टाळ्या वाजवत असतात. म्हणजे शिवलिंगाला जल अर्पण करतात हे मान्य आहे, शिवलिंगाला दूध अर्पण करतात तेही मान्य आहे, पण तरीसुद्धा भक्त 3 टाळ्या वाजवतात एकाच वेळेला. आता बघा, श्रावण सुरू होईलच नाही का. मग अशा वेळेला त्या श्रावणामध्ये श्रावणी सोमवारी भक्तांचा विशेष मेळा महादेवाच्या मंदिरामध्ये भरत असतो आणि त्यावेळेला हे दृश्य बघायला मिळतं. आपण सुद्धा त्यांचं बघून 3 टाळ्या वाजवतो. पण नेमक्या त्या 3 टाळ्या का वाजवल्या जातात, कशासाठी वाजवल्या जातात, हा प्रश्न कधी मनात आला आहे का तुमच्या? मग ऐकूयात आपण की का बरं असं केलं जातं. तर म्हणजे भगवान शिवाच्या पूजेत ध्वनीची एक विशेष भूमिका असते. म्हणजे त्यानुसार भगवान शिव हे ध्यान, मौन आणि समाधीचे देव मानले जातात. या व्यतिरिक्त नटराजाच्या रूपात ते सृष्टीच्या दैवी लय आणि ध्वनीचे अधिष्ठाता देवता आहेत. आणि अशा संदर्भामध्ये भगवान शिवेच्या पूजेमध्ये ध्वनी एक विशेष भूमिका बजावत असतो. आता धार्मिक श्रद्धेनुसार आरतीच्या वेळी घंटा, शंख, टाळ्यांचा एकत्रित जो नाद होतो त्यामुळे एक छान आध्यात्मिक असं वातावरण निर्माण होतं. शिवाय जे भक्त एकाग्र मन करून हे सगळं करतात ते अधिक महत्त्वाचं असतं. आता शिवलिंगाच्या समोर टाळ्या वाजवण्याचा उद्देश काय आहे, तर त्या देवतेला जागृत करणे हा नसून आपल्यामध्ये सुप्त असलेल्या भक्ती, जागरूकता आणि सकारात्मकता चेतनेला जागृत करणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट त्याच्यामागे असतं. मग आता 3च टाळ्या वाजवण्याचा नियम का बरं आहे, तर प्राचीन ग्रंथांमध्ये नेहमी शिवलिंगाच्या समोर किती टाळ्या वाजवायच्या याबद्दल कुठलाही स्पष्ट आणि अनिवार्य संख्या अशी मुळीच दिलेली नाही. कुठल्याही शैव ग्रंथात सुद्धा हे सांगितलेले नाही. पण तरीसुद्धा पूजेच्या दरम्यान टाळ्या वाजवणं ही एक भावनिक परंपरा आहे, अनिवार्य धार्मिक नियम नाही आहे. परंपरेनुसार 3 टाळ्या वाजवण्याचा समावेश आहे. जर मंदिरात शांत मनाने ध्यान केलं जात असेल तर त्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं असतं. मग आता पुन्हा प्रश्न येतो की 3 टाळ्या का वाजवल्या जातात पूजेच्या दरम्यान. तर आरती, भजन, कीर्तनाच्या दरम्यान आनंदी भक्ती आणि ईश्वराच्या मध्ये पूर्ण सहभागाचं प्रतीक हे मानलं जातं. म्हणून देवाची स्तुती गाताना टाळ्या वाजवतात. मन, वाणी, शरीर एकाच उपासनेत मग्न होतात. आणि म्हणून सामूहिक भजन किंवा आरतीमध्ये टाळ्या वाजवण्याचं विशेष महत्त्व आहे. पण परत प्रश्न उरतोच की 3 टाळ्या का वाजवल्या जातात. म्हणजे आरतीच्या वेळेला टाळी वाजवणं, पूजनाच्या वेळेला टाळी वाजवणं हा भाग वेगळा, पण फक्त 3 टाळ्या का वाजवल्या जातात, तर आता सांगते, ऐका. पहिली टाळी ही अहंकार, क्रोध आणि नकारात्मक विचार जे आपल्या मनामध्ये येतात ते सगळे आपण देवाच्या चरणी समर्पित करण्याची ती एक खूण आहे. आता दुसरी टाळी ती म्हणजे तुम्ही भगवानाच्या शिवाच्या प्रती तुमची पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि आत्मसमर्पणाचे ते प्रतीक म्हणजे झाली दुसरी टाळी. आता तिसरी टाळी म्हणजे काय, तर ती आहे तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि संपूर्ण विश्वासाठी सुख, शांती आणि कल्याणाची कामना करण्यासाठी ही तिसरी टाळी वाजवली जाते. तुम्ही यापेक्षा जास्त किंवा कमी टाळ्या वाजवल्या तरी पूजेचे फळ हे काही संख्येवर अवलंबून नाही आहे, तर भक्ती आणि तुमची भावना काय आहे त्यामागे ह्यावर ते अवलंबून आहे. शिवलिंगासमोर टाळी वाजवण्याचे फायदे काय आहेत, तर टाळी वाजवल्यामुळे पूजा आणि आरतीच्या वेळी मनाची एकाग्रता वाढते. आपलं मन तल्लीन होतं आरतीमध्ये, आपली दृष्टी भगवानाकडे असते आणि त्याच्यावरतीच ती दृष्टी आपण ठेवून टाळ्या वाजवत असतो. दुसरी गोष्ट, भक्ती, उत्साह आणि सकारात्मक भावना टाळ्या वाजवताना आपल्या मनात निर्माण होते. एक जे वातावरण त्यावेळेला सभोवताली निर्माण होतं ती निर्माण होण्यामध्ये मदत टाळ्या वाजवण्याने होते. तसंच भक्ताचे लक्ष भगवान शिवावर अधिक केंद्रित होते. आणि म्हणून टाळ्या वाजवण्याचं जसं महत्त्व आहे तसं या 3 टाळ्या वाजवण्याचं सुद्धा महत्त्व आहे.
तेव्हा आपण 3 टाळ्या का वाजवतो याचं उत्तर मला वाटतं तुम्हाला तुमचं समर्थन करून गेलं असेल. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा.